एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जगवाटपाबाबत बिघाडी पाहायला मिळत असताना ठाण्यातील कळवा मुंब्रा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। आव्हाडांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कळव्यातील पारसिक नगर प्रभागातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व म्हणून अभिजित पवार आणि पूजा शिंदे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोठे शक्तीप्रदर्शन केलेले पाहायला मिळाले। आव्हाडांच्या कळवा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या मोठी असताना मागच्या काळात अनेक माजी नगरसेवकांनी जितेंद्र आव्हाडांची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे कळव्यात जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का सहन करावा लागला होता। मात्र आता पुन्हा आव्हाडांची महापालिका निवडणुकीसाठी चांगली कंबर कसलेली पाहायला मिळतेय। त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे। तर या निवडणूक प्रचारात जितेंद्र आव्हाड यांनी कळव्यात केलेला विकास हाच आमच्या प्रचाराचा मुद्दा असणार आहे। तसेच आव्हाड यांची ज्यांनी साथ सोडली त्यांना त्यांची जागा दाखवणं हाच आमचा अजेंडा असल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे। शक्ती प्रदर्शन बोलता येणार नाही, कारण की हे लोकांचं, जनतेचं आमच्यावर आणि आव्हाड साहेबांनी केलेल्या कामावरचं हे प्रेम आहे आणि हे प्रेम असंच राहील। आणि आम्ही तरुण उमेदवार म्हणून आज लढणार आहोत। आम्ही शिक्षणानंतर नोकरी धंदा सोडून समाजसेवेची आवड म्हणून आम्ही राजकारणात आलेलो आहोत। आम्हाला कुठल्याही पैशाची किंवा कुठल्याही कामांची अपेक्षा न करता आम्ही समाजसेवाच करत आलेलो आहोत आणि नेहमी तेच करत राहू। धन्यवाद। शक्ती प्रदर्शन बोलता येणार नाही, ते सर्व जनसमूह आहेत आमच्यासाठी, म्हणजे आमचे मित्रप्रेमी, आमच्या माता भगिनी, कार्यकर्त्यांचे नातेवाईक वगैरे एकत्र आमच्यावरती जे प्रेम करतात, आव्हाड साहेबांवरती प्रेम करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट याच्यावर प्रेम करणारी लोक आज आमच्या सोबत आलेले आहेत, आमच्या सोबत रॅलीमध्ये चालत आहेत। आणि त्याला शक्ती प्रदर्शन न बोलता सहज जो आपुलकेपणा असतो, जो प्रेम भावना असते, त्या प्रेम भावनेने लोक आमच्या सोबत आलेले आहेत। काय गावावासींना तुम्ही आश्वस्त कराल, आव्हान कराल? आव्हान करण्यासारखं आता काय राहिलंच नाही कळव्या मुंब्र्यामध्ये दोन्ही परिसरात, कारण की ज्या पद्धतीचं आव्हाड साहेबांचं काम या कळव्या मुंब्र्यात आहे, त्या पद्धतीने एवढेच की जे रोड बघताय, हा कावेरीचा रोड आहे, जी झालेली प्रगती आहे, तो झालेला विकास आहे या प्रभागामध्ये साहेबांमुळे आणि साहेबांच्या हाताला हात लावून पण आम्ही थोडाफार काहीतरी आमच्या प्रभागामध्ये चांगला विकास करायचा प्रयत्न केला आहे। त्या भावनेने लोक आमच्या पाठीशी राहतील हा माझा विश्वास आहे। ज्या मोठ्या समस्या त्याच्या मार्गीकरणाचा आम्ही त्याच्यावरती आहोत आणि 16 तारखेनंतर त्याचं चित्र याच ठिकाणी बघायला भेटेल आणि त्याच्यानंतर जो प्रवास चालू होईल त्या पद्धतीचं आम्ही काम करू। त्याच्यानंतर 5 वर्षानंतर लोकच आमच्यावरती एवढं प्रेम करतील की अरे खरंच हे लोक अशा काम करू शकतात। कामं करायला पाहिजे होती, 18 वर्षात जे लोकांना पाहिजे होतं ते त्यांनी दिलं पाहिजे होतं, पण लोकांचा फक्त आत्मविश्वास तोडलाय त्या लोकांनी। लोकांना दम देऊन, लोकांना शिव्या घालून कामं होत नसतात, कामं स्वतः उभं राहून करून पाहिजे, पक्षातले पैसे टाकायला पाहिजे, तुम्ही प्रतिनिधी आहात, त्या पद्धतीचं काम आम्ही करतो ना, हे त्यांना कधी आयुष्यात समजत नाही।